नमस्कार, तुम्हाला MPSC ॲस्पिरंटकडून. सो मित्रांनो, MPSC ॲस्पिरंट हे जस्ट मी पण स्टुडंटच आहे आणि जस्ट माझ्या जे अभ्यासातून जे मला महत्त्वाचं वाटलं टॉपिक म्हणजे इतिहासातील महाराष्ट्रातील समाज सुधारक. सो तुम्ही आयोगाच्या प्रत्येक कोणता पण एक्झामचे क्वेश्चन पेपर काढू शकतात आणि म्हणजे समाज सुधारकावर क्वेश्चन येऊनच गेलेले आहेत आणि त्यात 11th हिस्ट्रीमधील ओल्ड एडिशनमध्ये हे पुस्तक आहे. सो ज्यांना पाहायला असेल त्यांनी मला पर्सनली मेसेज करा, कमेंटमध्ये नंबर द्या तुमचा, तो तुम्हाला मोस्ट ऑफ मी PDF पण प्रोव्हाइड करू शकतो. आणि मित्रांनो, माझा एवढंच इच्छा आहे की जे गोरगरीब होतकरू विद्यार्थी त्यांना शिक्षणाची इच्छा आहे आणि सध्या तरी क्लासेसचा बाजार मांडलेला आहे. सो असे बळी न पडता ज्यांना म्हणजे खरंच स्वतःच्या हिमतीवर ज्यांना पोस्ट मिळवायचे त्या विद्यार्थ्यांसाठी मला थोडासा प्रयत्न चालू आहे. काय वाचावं, कसं वाचावं, समाजसुधारक कसे देतात, कसे प्रश्न विचारतात ते. सो जेवढं काही नॉलेज असेल मी देण्याचा तुर्तास प्रयत्न करतोय. सो ज्यांना पण माझं म्हणजे कार्य आवडत असेल त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो. आता तुम्ही पण माझ्या कार्यामध्ये सहभागी व्हा. सो एवढीच इच्छा आहे की गरीब विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये असं शिक्षण भेटलं पाहिजे. कारण क्लासेसच्या बाजारात तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते चालू आहे खूप. सो धन्यवाद. आपण टॉपिकला म्हणजे सुरुवात करूया. जस्ट तुमचा वेळ वाया न घालवता सुरू करूया मित्रांनो. धन्यवाद. तो आपण समाज सुधारक मागची सिरीज बघितले होते, मागचे 3 व्हिडिओ बघा पहिले मित्रांनो, नंतरच हे मी ज्यावर ओव्हरलुक करतो. जगन्नाथ शंकर शेटे यांच्याबद्दल माहिती बघूया. 10 फेब्रुवारी 1803 मध्ये यांचा जन्म झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये मुरकुडे. आणि जे मी अंडरलाईन केले ना मित्रांनो ते इम्पॉर्टंट आहे, म्हणजे क्वेश्चन येऊन गेले. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली त्यांनी. बॉम्बे बोर्ड ऑफ एज्युकेशन संस्थेची पण स्थापना केली आणि मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता, मोलाचा सहभाग होता. आणि जनतेचे दुःख सरकारचे निर्देशन आणण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या मदतीने बॉम्बे असोसिएशन संस्था स्थापन केली. हे खूप महत्त्वाचे. कोणाच्या मदतीने केली त्यांनी? दादाभाई नौरोजी यांच्या मदतीने बॉम्बे असोसिएशन ही संस्था स्थापन केली. आणि नानांना शिल्पकार असेही म्हणतात. आणि आचार्य आत्रे त्यांना म्हणाले, कोणी म्हटले ते नीट लक्षात ठेवा, आचार्य आत्रे म्हणतात ते नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आहेत. सो तुम्हाला हे खूप फास्टली वाटलं असेल तर मित्रांनो अगोदरचे 3 व्हिडिओ बघा, नंतरच हा व्हिडिओ बघायला सुरू करा. हे समाज सुधारकाचे अगोदर 3 व्हिडिओ आपण केलेले आहेत ते बघू शकता, नंतरच हा व्हिडिओ बघू शकता तुम्ही. पूर्ण मी डिटेलमध्ये शिकवलेलं त्यामध्ये. नवीन म्हणजे आताच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती बनवणार. यांचा कालखंड आहे 1812 ते 46 आणि यांचा जन्म आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ला येथे. तो असे क्वेश्चन येऊन गेलेत. एका साईडला जोड्या लावामध्ये क्वेश्चन येतात, एका साईडला समाज सुधारक देतात, दुसऱ्या बाजूला त्यांचे जन्म ठिकाण देतात. सो हे बघू शकतात. रत्नागिरी पण लक्षात ठेवू शकता आणि पोंभुर्ले पण, काय पण विशेष आयोगाच्या मतावर. सो आपण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुके हे पूर्ण लक्षात ठेवू. आणि त्याचा जन्मतारीख आहे 6 जानेवारी 1812. 6 जानेवारी हे पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आपण, लक्षात ठेवा मित्रांनो. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस असून त्यांना संस्कृत, गुजराती, बंगाली, फारसी आदी भाषा आत्मसात केल्या होत्या. आणि त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी म्हणून काम केलेले आहे, म्हणजे पदावर रुजू झाले, काम केले. सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक होते. तर हे क्वेश्चन येऊन गेलेले अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक होते. आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर झालेले होते आणि विद्वत्तेच्या सन्मान होता. आणि ते शिक्षक म्हणून संचालक म्हणूनही काम केलेलं त्यांनी. आणि मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासण्यासाठी निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती. आणि मोस्ट ऑफ शून्यलब्धी हा त्यांचा ग्रंथ आहे. खूप वेळा क्वेश्चन येऊन गेले आहे, म्हणजे लक्षात ठेवा. त्यांनी जेवढे पुस्तक लिहिलेले आहेत ना तेवढे लक्षात ठेवा. गणित, जनताशास्त्र, इंग्लिशशास्त्र आणि असे जेवढे अंडरलाईन दिसतात ना तुम्ही मित्रांनो ह्याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेले आहे. तो परत बघा आणि नीट बघा. सो आता महत्त्वाचं वर्तमानपत्र हे जसं म्हणजे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. आणि मागं 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र आहे, सुरू केले त्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी. सो कोणी मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणी सुरू केले तर बाळशास्त्री जांभेकर यांनी. कधी केले ते 1832. आणि दर्पण हे म्हणजे लक्षातच ठेवा, मी जेवढं सांगतो तेव्हा हे क्वेश्चन खूप वेळा विचारून गेलेले आहेत. आणि पहिलं काय असेल ना मी महाराष्ट्राबद्दल असं तो लक्षातच ठेवा, ते कशा पण रिलेटेड असं आयोग पहिलं काय असेल ते विचारतं क्वेश्चन त्याच्यावर. आणि 1840 मध्ये दिग्दर्शन हे मासिक सुरू केलं होतं.
आणि 17 मे 1846 मध्ये बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता आजचा नवीन टॉपिक आहे दादाभाई पांडुरंग. हे अगोदर आपण वाचलं होतं आणि हा म्हणजे रिव्हिजन करत होतो आपण. सो नवीन टॉपिक आजचा सुरू करूया आपण. दादाभाई पांडुरंग तरखडकर. 1814-1882 मराठी भाषेचे गाढे विद्वान आणि मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून परिचित असलेले दादोबा पांडुरंग तरखडकर 9 मे 1814 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला आहे. आणि त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणतात. मित्रांनो, हे आपण लक्षात ठेवू, मराठी व्याकरणाचे पाणिनी. 9 मे 1814 मुंबईत जन्म झाला त्यांचा, हे लक्षात ठेवा. तो ते धार्मिक वृत्तीचे होते. शिक्षण पूर्ण करून जावराज संस्थानाचे नवाबाचे शिक्षक म्हणून काम पाहिले. कुठल्या संस्थानाचे? जावराज संस्थानाचे नवाबाचे शिक्षक म्हणून काम बघितले त्यांनी. त्यानंतर त्यांनी एल्फिस्टन संस्थेत सुरतला शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. 1852 मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती केली. 1852 लक्षात ठेवा, डेप्युटी कलेक्टर. असे त्यांच्याबद्दल माहिती विचारतात आणि मस्त कोण हा व्यक्ती म्हणजे विचारतात, समाजसुधारक कोण आहे असे विचारतात. सो असे माहिती पण लक्षात ठेवा. डेप्युटी कलेक्टर म्हणून जावरा संस्थानाचे नवाब शिक्षक होते. सो असे माहिती विचारतो आयोग. सो तुम्ही लक्षात ठेवा. मी जेवढं अंडरलाईन करते तेवढं पाठांतरच करून ठेवा. रिपीट ते वाचत राहा. भिल्लांचा बिमोड त्यांनी कुशलतेने केला. निवृत्तीनंतर बडोदा संस्थानाचे द्विभाषिक म्हणून त्यांना काम केले. दादोबा पांडुरंग कार्याची पोच म्हणून सरकारने त्यांना रावबहादूर पदवी दिली. कशामुळे दिली? तर भिल्लांचा बिमोड केलेला आहे. हे कारण पण लक्षात ठेवा का दिली त्यांना. भिल्लांचा बंडांचा बिमोड केला होता त्यांनी, म्हणून रावबहादूर त्यांना पदवी दिली. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा पुरस्कार केला. महाराष्ट्रातील 9 तरुणांना आधुनिक ज्ञान विज्ञानात एक नवीन दृष्टी निर्माण झाली. त्यामुळे आपल्या समाजातील दोष उणीवा जाणीव त्यांना होऊ लागला. याच जाणीवेतून 1844 मध्ये त्यांनी सुरतमध्ये दुर्गाराम मंचाराम, दिनमणी शंकर दलपतराय इत्यादी सरकारचे मानव धर्म स्थापन केले. परत बघूया, अंडरलाईन करतो, हे लक्षात ठेवा. 1844 आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. तो साथी यांचे सोबत मदतीला यांचे पण नावं लक्षात विचारलेत क्वेश्चन. सो परत एकदा रिपीट करतो, महत्वाचं आहे मित्रांनो. 1844 मध्ये त्यांनी सुरतमध्ये दुर्गाराम मंचाराम, दिनमणी शंकर दलपतराय इत्यादींच्या सहकार्याने मानव धर्म सभा स्थापन केलेली आहेत. त्याचे तत्व बघूया मानव धर्म सभाचे. हे पण विचारले, राज्यसेवेला विचारतात मोस्ट ऑफ, आपण तरी बघूया. ईश्वर एक आहे, मनुष्य मात्राची जात एक आहे, धर्म एक आहे, परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती करावी, सर्वांशी समानतेने वागावे इत्यादी उद्धत तत्वांचे पुरस्कार केला होता. आपण बघूया. परंतु कार्यकर्त्याच्या अभावामुळे ती संस्था फार काळ टिकू शकली नाही. त्यानंतर भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यांच्या मित्रांच्या मदतीने, इथून नवीन एक पॉईंट सुरू होतोय. भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यांसारख्या मित्रांच्या मदतीने दादोबा यांनी मुंबई येथे 1849 परमहंस सभा स्थापन केली. यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनाला गती मिळाली. तो आधुनिक ज्ञान विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, समाजाला पटवून देण्याचे त्यांचे अत्यंत मोलाचे मानले जातात. आणि त्यांचा मृत्यू 17 ऑक्टोबर 1882 रोजी झाला. सो प्रार्थना समाजाची स्थापना, परमहंस सभेची स्थापना, मानव धर्म सभेची स्थापना 1844 हे लक्षातच ठेवा. आणि त्यांनी भिल्लांचा बिमोड केला होता. डेप्युटी परत जावरा संस्थानाचे नवाबाचे शिक्षक म्हणून काम पाहिले त्यांनी. मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून त्यांना संबोधले जाते, हे लक्षातच ठेवा. आणि त्यांचा जन्म मुंबईमध्ये झालेला आहे. आणि त्यांनी बडोदा संस्थानात द्विभाषिक म्हणून काम पाहिले, हे पण लक्षात ठेवा मित्रांनो, जस्ट माझ्याकडून राहिलेलं. तो धन्यवाद. आणि तुम्हाला असंच सिरीज आवडत असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. परत एकदा सांगाल की आपल्याला महाराष्ट्रातील जे म्हणजे क्लासेस लावू नाही शकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. सो असेच सबस्क्राईब करा, मोठं चॅनल करूया आपल्या तुमच्या सहभागाने. सो धन्यवाद मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघायचा. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.